नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 27 मार्च 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. प्रेम आशेचा किरण दाखवेल. तुम्ही विचार करता त्यापेक्षा अधिकच तुम्ही पडद्यामागे जात आहात असे तुम्हाला आज लक्षात येईल. पुढील काही दिवसात चांगल्या संधी तुम्हाला मिळतील. अत्यंत काळजीपूर्वक वागण्याचा दिवस. जेव्हा तुम्ही तुमच्या वैवाहिक आयुष्याच्या अवघड टप्प्यानंतर आज तुम्हाला सुखाची जाणीव होईल. चांगले इंटरेस्टिंग वाचन करून तुमच्या मनाला, विचारांना खाद्य पुरवा. रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धनलाभ होण्याची शक्यता आहे. कारण तुमच्याद्वारे दिले गेलेले धन आज तुम्हाला परत मिळू शकते. प्रत्येकाच्या गरजा पुऱ्या करण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल तर अनेक दिशांमधून, अनेक बाजूंनी तुमची ओढाताण होईल. उपाय: एक अविस्मरणीय कौटुंबिक जीवनासाठी पांढऱ्या चंदनाची पेस्ट कपाळावर लावून पांढऱ्या संगमरवरी दगडावर पाणी द्या. वृषभ राशी. कामाच्या ताणाचे ढग अजूनही तुमच्या मनात साचल्यामुळे कुटुंब आणि मित्रमंडळींसाठी वेळ देता येणार नाही. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. शेजाऱ्यांकडून ऐकलेल्या एखाद्या गोष्टीवरून तुमचा जोडीदार तुमच्याशी भांडण करेल. इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल. तुमच्या वडिलांचा सल्ला आज तुम्हाला कामाच्या क्षेत्रात धनलाभ करून देऊ शकतो. आपल्या निर्णयात पालकांच्या मदतीची नितांत गरज असेल. तुमच्या प्रिय व्यक्तीकडे दुर्लक्ष केल्याने घरात काही तणावाचे क्षण अनुभवास येतील. उपाय: हनुमान मंदिरचे दर्शन घेऊन प्रसाद चढवल्याने प्रेमसंबंध मजबूत होतील. मिथुन राशी. कामानिमित्त खाजगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रभावी बड्या व्यक्तींशी निकटचा संपर्क होऊ शकेल. आपल्या गोष्टींना योग्य सिद्ध करण्यासाठी आजच्या दिवशी तुम्ही आपल्या जोडीदारासोबत भांडण करू शकता. तथापि तुमचा जोडीदार समजदारी दाखवून तुम्हाला शांत करेल. तुमच्या आकर्षक, मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. तुमचे वाचवलेले धन आज तुमच्या कामी येऊ शकते, परंतु यासोबतच याच्या जाण्याचे तुम्हाला दुःखही होईल. नवीन प्रकल्प आणि योजना राबविण्यासाठी उत्कृष्ट दिवस. तुमच्याजवळ वेळ असेल, परंतु याच्या व्यतिरिक्तही तुम्ही काही असे करू शकणार नाही जे तुम्हाला संतुष्ट करेल. तुमच्या मनातली गोष्ट समजून घेण्यासाठी तुमचा जोडीदार पुरेसा वेळ देईल. उपाय: भगवान विष्णूचे 8 नाव अच्युत, केशव, विष्णू, हरी, सत्यम, जनार्दन, हंसा, नारायण आपल्या आर्थिक जीवन शुभ करण्यासाठी जप करा. कर्क राशी. प्रवासामध्ये प्रेमसंबंध प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. थोड्या काळासाठीच्या प्रशिक्षण वर्गात आपले नाव नोंदवा.
नवे तंत्रज्ञान शिकणे आपले कौशल्य वाढविण्यास त्याचा फायदा होईल. आपल्या वाटेत येणाऱ्या सर्वांशी अत्यंत नम्र, सौम्य आणि आकर्षकपणे वागा. काही मोजक्याच लोकांना आपल्या या जादुई आकर्षणाचे गुपित माहिती होईल. तुम्ही आणि तुमचा जोडीदार मिळून आज एक अविस्मरणीय क्षणाचा अनुभव घ्याल. आपल्या आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षांना धक्का लागण्याची शक्यता आपल्या पत्रिकेत मोठ्या प्रमाणात दिसून येते. ही परिस्थिती हाताळण्यासाठी योग्य सल्ल्याची आपणास गरज आहे. आज तुम्ही आपले धन धार्मिक कार्यात लावू शकता, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळण्याची शक्यता आहे. तुमचा मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवा. उपाय: चांगल्या आरोग्यासाठी गरजू लोकांना काळी मोहरी, गहू दान करा. सिंह राशी: कामकाज भराभर उरकण्यासाठी घाई केलीत तर सहकाऱ्यांना राग येऊ शकतो. कोणतेही निर्णय घेण्याआधी इतरांची गरज काय आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करा. या राशीतील लोक खूप मनोरंजक असतात. हे कधी लोकांमध्ये राहून आनंदी राहतात, तर कधी एकटे राहून. तथापि एकटा वेळ घालवणे इतके शक्य नाही. तरीही आजच्या दिवशी काही वेळ तुम्ही आपल्यासाठी नक्की काढू शकाल. सातत्याने भांडणे झाल्याने तुम्हाला नातेसंबंध तोडून टाकावेत असे वाटेल, परंतु इतक्या सहज नातेसंबंध तोडू नका. जुन्या मित्राबरोबरील भेटीगाठीसाठी तुमचा उत्साह द्विगुणित करतील. जर तुम्हाला वाटते की तुमच्याकडे पर्याप्त धन नाही, तर आज घरातील कोणी मोठ्या व्यक्तीकडून धन संचित करण्याचा सल्ला घ्या. क्वचित भेटीगाठी होणाऱ्या लोकांशी आज संपर्क करण्यासाठी चांगला दिवस. उपाय: उन्हामध्ये ठेवलेली गुलाबी रंगाची काचेच्या बाटलीमध्ये ठेवलेल्या पाण्याचे सेवन केल्याने नोकरी आणि बिझनेसमध्ये लाभ मिळेल. कन्या राशी: तुमचे प्रयत्न आणि झोकून देऊन काम करण्याच्या वृत्तीमुळे तुमच्या कुटुंबातील लोक तुमचे कौतुक करतील. आज कार्यक्षेत्रात तुमच्या कोणी जुन्या कामाचे कौतुक होऊ शकते. तुमच्या कामाला पाहून आज तुमचे कौतुक आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक आज अनुभवी लोकांसोबत व्यवसायाला पुढे वाढविण्याचा सल्ला घेऊ शकतात. आजच्या दिवशी धर्मादाय आणि सामाजिक कामाचे तुम्हाला आकर्षण वाटू शकते. तुम्ही या उदात्त कारणासाठी वेळ दिला तर खूप मोठा बदल घडू शकतो. मोतीबिंदू असणाऱ्या रुग्णांनी प्रदूषित वातावरणात जाणे टाळावे. त्यामुळे आपल्या डोळ्यांना आणखी त्रास होऊ शकतो. प्रखर सूर्यप्रकाशात जाणे देखील टाळावे. तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही व्यर्थ खर्च करण्यात स्वतःला थांबवता. ही गोष्ट आज तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. उपाय: बहुरंगाच्या स्पॉट असलेल्या कुत्र्याची काळजी घेतल्यास आरोग्य चांगले राहील.
तूळ राशी. जे लोक बऱ्याच काळापासून आर्थिक तंगीमधून जात आहेत त्यांना आज कुठून तरी धन प्राप्त होऊ शकते, ज्यामुळे जीवनाच्या बऱ्याच समस्या दूर होतील. घरात कोणतेही बदल करायचे असतील तर ज्येष्ठांचा सल्ला घ्या, अन्यथा त्यांचा रोष ओढावून घ्याल आणि आनंद गमावून बसाल. ऑफिसमध्ये आज तुम्हाला स्थितीला पाहून व्यवसाय करण्याची आवश्यकता आहे. जिथे तुम्हाला बोलण्याची गरज नाही तिथे बोलू नका. जबरदस्ती बोलण्याच्या कारणाने तुम्ही स्वतःला चिंतेत टाकू शकता. तुमच्या अविचारी वागण्यामुळे बायकोशी तुमचे संबंध बिघडतील. कुठलेही काम करण्यापूर्वी तुमच्या वागणुकीच्या परिणामाबद्दल विचार करा. शक्य असेल तर तुमचा मूड बदलण्याचा प्रयत्न करा. आजच्या दिवशी तुम्हाला खरंच लाभ व्हावा असं वाटत असेल तर इतरांनी दिलेला सल्ला ऐका. कामाच्या ठिकाणी सगळं अलबेल आहे. तुमचा मूड दिवसभर चांगला राहील. उपाय: चांगले आरोग्य लाभ मिळवण्यासाठी घरात पांढऱ्या फुलांची रोपे अधिक लावा. वृश्चिक राशी. कामाच्या जागी तुम्ही घटना नीट हाताळल्या नाहीत तर नव्याच अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी आपल्याला काय वाटते हे दुसऱ्यांना कळावे अशी इच्छा बाळगू नका. वैवाहिक आयुष्याचा विचार करता आज तुमचे जीवन खूप सुंदर झाले आहे. आपल्या आधारावर अनेक गोष्टी अवलंबून असतील आणि आपल्या मनाची स्पष्टता निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची असेल. आज तुमची काही संपत्ती चोरी होऊ शकते. शक्य असेल याची काळजी घ्या. सहकुटुंब सामाजिक कार्य केल्याने प्रत्येकजण आनंदी राहील. उपाय: व्यवसाय किंवा नोकरीमध्ये उत्तेजकता होण्यासाठी हिरवे रुमाल तुमच्या खिशात ठेवा. धनु राशी. आजचा दिवस उच्च कामगिरीचा आणि उच्च वर्तुळात वावरण्याचा आहे. तुम्ही रिकाम्या वेळेचा योग्य उपयोग करण्यासाठी आपल्या जुन्या मित्रांशी भेटण्याचा प्लॅन बनवू शकता. तुम्हाला आनंदी करण्यासाठी तुमचा जोडीदार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. वाहन चालवताना काळजी घ्या. कमिशन, लाभांश याद्वारे फायदे मिळतील. तुमच्यावर प्रेम करणाऱ्या आणि तुमची काळजी वाटणाऱ्या लोकांच्या सहवासात काही आनंदाचा काळ घालवा. तुमच्या प्रियजनांसोबत सहलीला जाऊन अमूल्य क्षण जगा. उपाय: तांब्याचा शिक्का किंवा तुकडा खिशामध्ये ठेवल्यास आरोग्य चांगले राहील. मकर राशी. धाडसाने उचललेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. इतरांना मदत करण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती खर्च करा, पण आपला काहीही संबंध नसताना इतरांच्या कामात लुडबुड करू नका. तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेल्या जुन्या रोमॅन्टिक दिवसाची आज पुन्हा एकदा उजळणी कराल. तुमची शारीरिक प्रकृती सुधारण्यासाठी समतोल आहार घ्या.
धन तुमच्यासाठी गरजेचे आहे, परंतु धनाला घेऊन इतके गंभीर होऊ नका की आपल्या नात्यालाच खराब कराल. संध्याकाळी मित्राबरोबर बाहेर जाणे अनेक गोष्टींसाठी चांगले असेल. कामाचा डोंगर असला तरी मित्रमंडळीमध्ये मिसळणे याचाच अंमल तुमच्या मनावर राहील. उपाय: आपले आरोग्य सुधारण्यासाठी आपल्या दैनिक पोशाखात हिरव्या रंगाचा समावेश करा. कुंभ राशी. थोड्या काळासाठीच्या प्रशिक्षण वर्गात आपले नाव नोंदवा. नवे तंत्रज्ञान शिकणे आणि आपले कौशल्य वाढविण्यास त्याचा फायदा होईल. आयुष्यातील अनेक चढ उतारानंतर आज अखेर तुमच्यासाठी सुवर्ण दिन असणार आहे, जो तुम्ही साजरा करणार आहात. तेलकट आणि तिखट आहार टाळा. या राशीतील काही लोकांना आज संतान पक्षाकडून आर्थिक लाभ होण्याची अपेक्षा आहे. आज तुम्हाला आपल्या मुलावर गर्व वाटेल. वादविवाद, दुसऱ्यावर तोंडसुख घेणे आणि इतरांमधील दोष शोधत राहणे टाळा. वेळ, काम, पैसा, मित्र, नातेवाईक, कुटुंबीय हे सगळे एका बाजूला आणि तुम्ही दुसऱ्या बाजूला एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. उपाय: चांगल्या आरोग्यासाठी कोणत्याही स्वरूपात सोने किंवा पिवळा धागा घाला. मीन राशी. रिअल इस्टेट आणि आर्थिक व्यवहारांसाठी चांगला दिवस. संपूर्ण कुटुंबाला एकत्र घेऊन जर करमणुकीच्या कार्यक्रमास गेलात तर तो सर्वांसाठी आनंदी क्षण असेल. आज तुम्ही आपल्या कुठल्याही वचनाला पूर्ण करू शकणार नाही, ज्यामुळे तुमचा प्रेमी तुमच्याशी नाराज होईल. तुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणाऱ्या फुलासारखा दरवळेल. गोष्टींना योग्य प्रकारे समजण्याचा आज तुम्ही प्रयत्न केला पाहिजे, अथवा कुठल्या कारणास्तव तुम्ही रिकाम्या वेळी आपल्या गोष्टींचा विचार करत राहाल आणि आपला वेळ खराब कराल. तुमच्या जोडीदाराला सरप्राईज देत राहा, नाही तर त्याला दुर्लक्ष केल्यासारखे वाटेल. उपाय: लव्ह लाईफला चांगले ठेवण्यासाठी गुलाबाच्या फुलांचा गुच्छ तांब्याच्या जारमध्ये ठेवून घरात ठेवा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.